रागाच्या भरात माणूस एखादी टोकाची भूमिका घेतो आणि आयुष्यभर मनस्ताप करतो। राग हा माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करतो, तर काहींचे कुटुंब उद्ध्वस्त करतो। आणि अशीच एक कुटुंब उद्ध्वस्त करणारी घटना नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात उघडकीस आली आहे। गंगापूर रोडच्या प्रमोदनगर परिसरात स्वस्तिक सोसायटीत गवंडी काम करणारे 50 वर्षीय शत्रुघ्न गोरे हे भाडेकरू म्हणून पत्नी आणि आपल्या मुलासोबत राहत आहेत। त्यांना 3 मुली आणि 1 मुलगा आहे। तिन्ही मुलींचे लग्न झाले, परंतु एका मुलीने त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याने गोरे दाम्पत्यांमध्ये सतत कुरबुर सुरू असायची। मंगळवारी सकाळी त्यांचा मुलगा कामानिमित्त बाहेर गेल्यावर या पती पत्नीमध्ये पुन्हा अंतर्गत वाद झाल्याच्या कारणावरून पती शत्रुघ्न गोरे यांनी आपल्या पत्नीला कोयता आणि कुकरच्या झाकणाने बेदम मारहाण केली। यावेळी त्या गंभीर जखमी झालेल्या होत्या। दरम्यान त्याच वेळी त्यांची विवाह झालेली मुलगी मुक्ता लिके ही घरी आली आणि आपली आई जखमी अवस्थेत रक्तबंबाळ झालेली पलंगावर पडलेली तिला दिसली। काल तिने आपल्या आईला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले। या प्रकरणी मुलीने आपल्या वडिलांविरोधात गंगापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय। मात्र पती शत्रुघ्न गोरे हा फरार झाला असून त्याचा तपास गंगापूर पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जुमडेसह कर्मचारी करत आहेत। गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत आज रोजी 12 वाजेच्या दरम्यान एक अपराध घडला। DK नगर पोलीस चौकीच्या अंतर्गत पत्ता आहे स्वस्तिक निवास B विंग प्लॉट नंबर 24 चौथा माळा टर्फच्या बाजूला अरिहंत हॉस्पिटलजवळ प्रमोदनगर गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी एक कुटुंब राहायचं। त्या कुटुंबामध्ये 50 वर्षाचा पती, 45 वर्षाची पत्नी, त्यांच्या 3 मुली आणि 1 मुलगा असा परिवार होता। तिन्ही मुलींचे लग्न झालेले आहेत। तिन्ही मुली आपल्या ठिकाणी गेलेल्या आहेत। मुलगा, आई, वडील दोघं जण राहायचे आणि त्या घरामध्ये काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका मुलीने त्यांच्या इच्छेविरुद्ध विवाह केला होता। या कारणावरून वाद होते। बरेच वेळा त्यांचं वाद व्हायचा। पती हा छोटे बिगारीचे आपले कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा आणि गवंडी काम करायचा स्वतः आणि छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेऊन तो उदरनिर्वाह करायचा। त्यांचा मुलगाही आता नुकताच 18 वर्षाचा झालेला आहे, तो जॉब करायचा। आणि आज रोजी सकाळी मुलगा जॉबवर गेलेला असताना आणि पती पत्नी दोघंच घरात असताना काही असा वाद झाला असेल अचानक। तत्कालीन कारण वेगळं असू शकते कदाचित, परंतु अजून निश्चित नाही। तर या पतीने त्या पत्नीला कोयता आणि कुकरच्या झाकणाने मारहाण केली आणि त्यात त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे, असं एक प्राथमिक तपासावरून लक्षात आलं। पतीचं मयत महिलेचं नाव आहे सविता शत्रुघ्न गोरे, वय वर्ष 45 वर्ष। आणि मयत हा आरोपी जो आहे तो शत्रुघ्न मुरलीधर गोरे याचा आतापर्यंत शोध घेत होतो। आता नुकताच आमच्या तपास पथकाला त्याचा सुगावा लागलेला आहे, तरी पुढची कारवाई करीत आहोत आणि तपास मी स्वतः करीत आहे। गुन्हा दाखल झालेला आहे, गुन्ह्याचा गुन्हा दाखल। आरोपी अटक आहे? आरोपी अद्याप अटक झालेला नाही, पण लवकरच अटक होईल अशी अपेक्षा। थँक्यू सर। ओके, थँक्यू सर। मुलीने इच्छेविरुद्ध लग्न केले, ती तिचा संसार करते, मात्र आई वडिलांचे भांडण, वडिलांनी रागात घेतलेला टोकाचा निर्णय, ज्यामध्ये एका मुलानं आणि मुलींनी आपली आई गमावली, त्यामुळे संतापात केलेलं कृत्य हे कायमच घातक असतं आणि सर्व काही एका क्षणात संपवतं। हे पुन्हा एकदा या घटनेनं सिद्ध केलंय।